अमरावतीच्या मोझरीत बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अपंगांच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे आणि आता जरांगे पाटलांनीही उपोषणस्थळी बच्चू कडूंची भेट घेत पाठिंबा दिला। तसंच कडूंच्या तब्येतीला काही झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा जरांगेंनी दिला। पाहूया। बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नये। जर का त्यांच्या जीविताला काय धोका झाला रे बाबा, मनोज जरांगे तर रस्त्यावर आहेच, मी गोट्याच घेऊन असतो। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग आणि विधवा महिलांचं मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आता जरांगे पाटलांनीही बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा देत कडूंच्या तब्येतीला काही झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा जरांगेंनी दिला। बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नये। देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा, जर का त्यांच्या जीविताला काय धोका झाला रे बाबा, मनोज जरांगे तर रस्त्यावर आहेच, मी गोट्याच घेऊन असतो। पुन्हा सुट्टी नाही। 4 दिवसांपासून मोझरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे। कडूंच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत तेही पाहूया। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या। दिव्यांग विधवा महिलांचं मानधन 1500 वरून 6000 करा। शेतमालाला MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीच्या वर 20% अनुदान द्यावं। शहराप्रमाणेच ग्रामीण भागातल्या घरकुलासाठी समान निकष लावावे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख मदत द्यावी। शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करा। 10% दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीत 5% आरक्षण द्यावं। आणि बैठकी चालणार नाही, आश्वासनही चालणार नाही। निर्णय लागेल, निर्णय द्यावा। निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी, वारंवार सांगतोय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या, आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील। पालकमंत्री बावनकुळे लक्ष घालतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मात्र बावनकुळेंवर बच्चू कडूंनी दमदाटीचा आरोप केला। जिल्हाधिकारी कडूंच्या भेटीला आले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून बोलणं करून दिलं। मात्र बावनकुळेंनी जमत असेल तर उपोषण मागे घ्या, नाहीतर ठीक अशा शब्दात दादागिरी केल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला, तर बावनकुळेंनी आरोप फेटाळले। कलेक्टर आणि SP येत आहे, तुम्ही आता उपोषण सोडा आणि आम्ही जमलंच तर मीटिंग लावू आणि पहा जमत असेल तर, नाही तर राहू द्या। ही भाषा आहे का? एखाद्या अन्नत्याग आंदोलनासोबत बोलताना तुम्ही येऊ शकले नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही आहे, पण फोनवर बोलताना तुमचा जो भाव होता तो दामदटीचा होता, दादागिरीचा होता, आणि ते आम्ही सहन नाही करणार। तुमच्याकडून अपेक्षा नाही। मी बावनकुळेला खूप चांगलं मानत होतोय, तेही शेतकरी कुटुंबातलाच एक माणूस आहे, पण त्यांनी अशी सत्तेतली मस्ती आंदोलनाच्या वेळेस तरी दाखवू नये कम से कम। मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो। बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका। सन्मानाने बोललो आहे, कलेक्टरला मी पाठवलं, SP ला पाठवलं। तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे, तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे। आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे। माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो, त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे। पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही। इकडे मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखत कार्यकर्त्यांची धरपकड केली। यावरून बच्चू कडूंनी सरकारवर संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात घुसण्याचा इशारा दिला। कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ IG च्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार। कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही। कायदा सरकारनं मोडला आहे, सेवा हमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय, साधं उत्तर सरकार देत नाही आहे। कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा? 7 दिवसात उत्तर द्यायला पाहिजे। कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून, हे चालणार नाही। आम्ही शांततेने आंदोलन करू, तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे।
ही विनंती सरकारला करतो. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा वाढतोय. आतापर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना, महादेव जानकर आणि जरांगेंनी उघड पाठिंबा दिला. तर 4 दिवसापासून अन्न सोडल्यानं बच्चू कडूंची तब्येत बिघडत चालली. बच्चू कडूची तब्येत 3 किलो वजन कमी झालेलं आहे, बीपी वाढलेला आहे. राज्य सरकारला जर मस्तीच असाल तर तुमचा बीपी वाढवाय देखील महादेव जानकर तयार आहे, हे विसरता कामा नये. तुम्ही त्या भ्रमात राहू नका. सरकार सकारात्मक असून मंत्रालयात बैठकीची तयारी पालकमंत्री बावनकुळेंनी दर्शवली. पण बैठक नको तर निर्णय घ्या यावर बच्चू कडू ठाम आहे. स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मोजरी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.